सेल्फ रिडेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट यासाठी येत्या 2 ऑगस्ट रोजी जुईनगर सेक्टर 23 गावदेवी समाज मंदिर हॉल येथे आपण एक मार्गदर्शन शिबिर लावलेलं आहे। यामध्ये मूळतः रिडेव्हलपमेंट कशा प्रकारे केलं जातं, त्यासाठी काय काय प्रोसिजर आहेत, रिडेव्हलपमेंट करत असताना येणाऱ्या सूचना मार्गदर्शन हे कशा प्रकारे असलं पाहिजे, तुमची कुठेही फसवणूक नाही झाली पाहिजे। त्याचबरोबर सेल्फ रिडेव्हलपमेंट काय असतं, सेल्फ रिडेव्हलपमेंट करताना फायनान्स कुठून उभा करायचा, डिपॉझिट कसं दिलं जातं, एक्स्ट्रा फंड जो आहे तो कसा ऍक्सेस केला जातो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत। मी विजय बाबासाहेब साळे, यापूर्वी 82हून अधिक सोसायट्या आपण लिस्ट डीड केलेल्या आहेत। त्याबरोबर बहुतेक सोसायट्यांचे मावेजाचे विषय असतील, सोसायटी ॲडिशनल मेंबरचे विषय असतील किंवा 35 नुसार मेंबर रिमूव्हचा विषय असेल, असे बरेचसे जे विषय होते ते आपण लोकांचे मार्गस्थ लावलेले आहेत। त्याचबरोबर आपण आज सुद्धा लोकांचे खूप कमी पैशामध्ये लिस्ट डीड करून देतोय आणि हे लिस्ट डीड करत असताना सोसायटीच्या लोकांनी खरंच चांगल्या प्रकारे सोहळा सुद्धा केला की कमी पैशात काम झालं। पहिला आम्ही 19,500 मध्ये लिस्ट डीड करत होतो, आता थोडेसे वाढवलेले आहेत कारण का झेरॉक्सचे पैसे वाढलेले आहेत। पण मूळतः सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, आम्ही हे यशस्वी लिस्ट डीडचे कार्यक्रम केल्यानंतर आता सोसायटींचं सेल्फ रिडेव्हलपमेंट असेल किंवा त्यांना डेव्हलपमेंट करायचं असेल की त्यासाठी आपण त्यांना काय काय मदत करू शकतो, त्यासाठी हा सेमिनार लावलेला आहे। यामध्ये विख्यात जे मार्गदर्शन करते आहेत, उदाहरणार्थ रमेश प्रभू आहे, स्वप्न प्रभू आहेत, सुनील चौधरी आहे, भास्कर म्हात्रे सर आहेत किंवा परब सर आहेत, हे अशा प्रकारचे वक्ते यामध्ये बोललेले आहेत की लोकांना आपल्या ज्या सूचना आहेत, आपले काही प्रश्न आहेत जे त्यांच्या मनामध्ये आहेत ते त्यांनी इथपर्यंत मांडावेत। तिथे आल्यानंतर त्यांना त्यांची उत्तरं मिळतील आणि कुठेही भविष्यामध्ये त्यांची फसवणूक होणार नाही। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं आता जे छोटं घर आहे, एक 1 BHK आहे किंवा 1 RK आहे, 1 RKचं 1 BHK कसं होईल किंवा 2 BHK कसं होईल किंवा 1 BHKचं 2 BHK 3 BHK कसं होईल, ह्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्याचबरोबर जे 12.5% मध्ये घरं आहेत त्या घरांमध्ये किंवा त्या सोसायटीच्या प्लॉटमध्ये जर रिडेव्हलपमेंट होऊ शकत नाहीये तर दुसऱ्या कुठल्या मार्गाने रिडेव्हलपमेंट होऊ शकते, त्यासाठी आपण काय करू शकतो, एकत्र क्लस्टर करू शकतो का, अंमल कमिशन करू शकतो का, बाजूच्या लोकांना एकत्र घेऊ शकतो का, अशा अनेक प्रकारचे जे प्रश्न आहेत ते येत्या काळामध्ये मला असं वाटतं आपण ह्या 2 तारखेच्या सेमिनारमध्ये मांडणार आहोत, याचं मार्गदर्शन घेणार आहोत। आणि मला असं वाटतं बहुतेक प्रमाणामध्ये नागरिकांचे या सेमिनारमध्ये प्रश्न सुटणार आहेत। तरी आमची आपल्याला नम्र विनंती आहे की येत्या 2 तारखेला संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत हा कार्यक्रम आहे, पण 5 वाजता या, कारण का बहुतेक खूप जास्त लोकांचे रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि हे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे आपण लोकांची बसण्याची व्यवस्था जास्तीत जास्त कशी होईल याकडे लक्ष दिलेलं आहे। तरी आपण यावं आणि ह्या कार्यक्रमाचं मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा हीच नम्र विनंती। आपण ह्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अजून एकदा विनंती आहे। धन्यवाद।